नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण आठवडी बाजार या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक गावात आठवडी बाजार असतो। माझ्या गावी कोवाडमध्येही भरतो। कोवाड हे चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीच्या काठी वसलेले गाव आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात कोवाड गाव वसलेले आहे। आमचे ग्रामदैवत श्रीराम देवस्थान प्रसिद्ध आहे। तसाच दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजारही प्रसिद्ध आहे। पंचक्रोशीत येणाऱ्या 15 ते 20 गावातील हजारो शेतकरी या बाजारात नेहमी येतात। या सीमा भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कोवाड गाव ओळखले जाते। इथे येणारे शेतकरी मराठी भाषा बोलतात। बाजाराच्या दिवशी आमचे गाव गर्दीने फुलून जाते। सकाळी 7 वाजता सुरू होणारा बाजार संध्याकाळी 5-5:30 पर्यंत सुरू असतो। लहानपणी मी आईचे बोट पकडून सकाळी 8 वाजताच्या सुमाराला बाजारात जायचो। तेव्हा तिथे एवढी गडबड असायची की बोललेले काही समजायचे नाही। पतारी पसरण्यासाठी लागलेली भांडणं, भाव सांगण्यासाठी घातलेल्या आरोळ्या, सुट्ट्या पैशावरून चाललेले वादविवाद, वजन काटा आणि वजनाची आदळापट हे सारे बघताना खूप मजा वाटायची। नदीकाठी वसलेल्या दुर्गा मंदिरासमोर असलेल्या पटांगणात बाजार भरतो। ताजी भाजी, किराणा व्यापारी, घरगुती सामानांचा विभाग, शेवचिवडा, बेसन लाडू, गरमागरम जिलेबी, पाव, ब्रेड अशा वेगवेगळी दुकाने लागतात। मी आईबरोबर बाजारात गेल्यानंतर मी खाण्याच्या विभागाकडे जाण्याचा हट्ट धरायचे। मग आई मला शेव चिवडा लाडू घेऊन द्यायची। साधारणतः 12 रुपयात भरपूर खाऊ यायचा। नंतर धान्य बाजारात, कपडा बाजार, चप्पल बाजार, शेळी बाजार असे फिरायचो। हे सारं आजही तसंच आहे। मोठ्या शहरातील व्यापारी इथे खरेदी विक्री करण्यासाठी येतात। बाजारात मोठी उलाढाल होते। ग्रामीण भागातील अनेकांची घरं या बाजारावर अवलंबून असतात। दैनंदिन जीवनात लागणाऱ्या साऱ्या गोष्टी मिळण्याचे हे ठिकाण आहे। आजही देशात अनेक गावांमध्ये आठवडी बाजार भरतो। एखाद्या गावाच्या विकासात त्या गावाची पार्श्वभूमी, ऐतिहासिक परंपरा, मूलभूत गरजा आदींना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व आठवडी बाजारात देखील आहे। बाजार बदलल्या युगाप्रमाणे काट टाकत असून विज्ञान युगाचे वारेही बाजारात घोंगावत आहे। पूर्वी घरातून यादी घेऊन बाजारात येणारी व्यक्ती आता थेट बाजारात येऊन मोबाईलवरून घरी फोन करून यादी घेते। आठवडा बाजारामध्ये एकूण विक्री होणाऱ्या मालापैकी 80 ते 90% शेतीमाल तर 10 ते 20% माल हा बिगर कृषी असतो। आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस म्हणजे एक प्रकारचा आठवडी बाजार आहे। सकाळी असणाऱ्या हुरूपाला रात्री आलेल्या मरगळीची झालर आहे। जे काही आयुष्याचं चित्र रंगवायचे आहे ते मधल्या वेळेतच, म्हणूनही ती गंमत अनुभवण्यासाठी साऱ्यांनी कधीतरी आवर्जून आठवडी बाजाराला जावे। आज आपण मराठी निबंध आठवडी बाजार या विषयावरती निबंध लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।